नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत IUPAC नेम ऑफ कार्बन हॅलोजन फॅमिलीमध्ये। तर इथे बघा, मी तुम्हाला या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कार्बनचं किती कार्बन म्हणजे काय नाव आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघा, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युल्याचे नाव सहज तुम्हाला पण बनवता येतील। तर बघा, इथे 2 कार्बन दिलेले आहेत। 2 म्हणजे असतं इथ, 2 म्हणजे काय असतं इथ, आणि सिंगल बॉन्ड दिसतोय तर सिंगल बॉन्ड साठी आपण वापरतो अल्केन फॅमिली। तर इथे येईल इथेन। आता इथे बघा तुम्ही, इथे इथेनलाच इथे Cl दिलेला आहे, म्हणजे ही आहे हॅलोजन फॅमिली, आणि Cl म्हणजे क्लोरीन, आणि क्लोरीनला आपण प्रिफिक्स लिहितो क्लोरो। तर हा आहे क्लोरो इथेन। त्यानंतर इथे बघा, इथे पण 2 कार्बन दिसत आहेत, आणि बॉन्ड बघा, आता बॉन्ड तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय। डबल बॉन्ड साठी आपण इथे 2 कार्बन आहेत म्हणजे आहे इथ, 2 कार्बन म्हणजे काय इथ, आणि डबल बॉन्ड दिसतोय म्हणजे हे आहे इथेन। इथे होईल आपलं इथेन। तर इथे पण क्लोरीन दिसतोय तर हा आहे क्लोरो इथेन। त्यानंतर पहा, इथे तुम्हाला 3 कार्बन दिसत आहेत। 3 कार्बन म्हणजे काय असतं, 3 कार्बन म्हणजे असतं प्रो, आणि बॉन्ड आहे सिंगल, तर सिंगल बॉन्डला आपण लिहितो प्रोपेन। त्यानंतर इथे बघा, तुम्हाला सेकंड मध्ये दिसतं Br, Br म्हणजे ब्रोमो, तर हा आहे ब्रोमो। पण इथे बघा 1 2 3 1 2 3, यानंतर तुम्ही बघा जिथे नंबर छोटा असतो, नंबरिंग केल्याच्या नंतर जो नंबर छोटा दिसतो इथे 2 2 सेम आहे, पण जिथे छोटा नंबर असतो तो नंबर घ्यायचा असतो, म्हणजे हा आहे 2 ब्रोमो प्रोपेन। इथे बघा तुम्ही, इथे पण 3 कार्बन दिसतात तुम्हाला। 3 कार्बन म्हणजे काय आहे प्रो, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हा आहे प्रोपेन। पण इथे जर बघितलं तुम्ही, क्लोरीन क्लोरीन 2 वेळेस दिसते तुम्हाला, म्हणजे ही आहे 2 डाय क्लोरो प्रोपेन। ओके। त्यानंतर इथे बघा 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट, 5 म्हणजे काय असतं पेंट, आणि सिंगल बॉन्ड आहे, तर सिंगल बॉन्डला आपण लिहितो ANE, तर प्रोपचं होतं प्रोपेन। त्यानंतर बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर इथं आहे आय, यानंतर नंबरिंग करून घ्या 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, इथे 3 आणि 4 नंबर येतो, जो छोटा नंबर असतो तो नंबर आपण घेतो, तर मग इथे येईल 3 आयोडो पेंटेन। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।